this is Duriya Ship Chandler extending a warm and hearty welcome to all the members in the audience and watching also on media. A warm and hearty welcome to this grand spectacular edition of the 34th Pune Festival. पुणे फेस्टिवलच्या यंदाच्या या 34व्या वर्षाच्या महोत्सवानिमित्त मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है, फायर है. सख्या सजना सांग लुक लुक नारा देवा वनवा जिव्हारे थमसल रायाची रात भर आता नवा नार नट खट अवखळ ताऱ्याची धरणी ताठी नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची बाण नजरात लागे होई सुंदर
1989मध्ये मी MTDCचा चेअरमन होतो, तेव्हा पुणा फेस्टिवलची मी सुरुवात केली. पुण्याचे नाव ग्लोबल मॅपवर जावे, पुणे टुरिस्ट डेस्टिनेशन बनावे, लोकल आर्टिस्टचा प्लॅटफॉर्म मिळावा आणि पुण्याचे जगभर ब्रँडिंग व्हावे ही हेतू त्यामागे होती. यावेळी माझे मित्र इंडस्ट्रियल पद्मभूषण राहुल बजाज हे देखील माझ्याबरोबर खासदार होते. पुणे फेस्टिवलचे ते सदैव आधार होते. 3 वर्षापूर्वी ह्याच मंचावर तेव्हाचे उद्घाटक शरद पवार यांच्या हस्ते राहुल बजाज यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला गेला होता. याच्या पवित्र स्मृतीत यंदाचा हा 34वा पुणा फेस्टिवल आम्ही डेडिकेट केला आहे. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं गेल्या 34 वर्षामध्ये या पुण्याला एक वेगळी ओळख या पुणे फेस्टिवलने दिली आहे. आपण इतिहासामध्ये वाचलं होतं की परकीय आक्रांत्याने पुणे बेचिराग केलं आणि गाढवाचा नांगर याच्यावर फिरवला आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून पुण्याला पुन्हा एक नवीन ओळख दिली. तो छत्रपती शिवरायांचा जो सोन्याचा नांगर होता तो इतका पॉवरफुल होता की तेव्हापासनं इथे नररत्नांची खाण सुरू झाली आणि या पुण्यामध्ये आपल्याला एकापेक्षा एक असे समाज बदलणारे आणि खऱ्या अर्थानं लोकांना प्रेरणा देणारे सर्व क्षेत्रातले लोक पाहायला मिळतात. आणि अशा या सगळ्या पुण्यामध्ये खरं म्हणजे पुणे फेस्टिवलने नेमकं काय केलं हे आजच्या जनरेशनला जर सांगायचं असेल तर आज आपण व्हर्च्युअल डिजिटल युगात आहोत आणि व्हर्च्युअल डिजिटल युगामध्ये प्रत्येकाची अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करतो आणि व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबवर त्या ठिकाणी टाकतो. उत्तम गाणं असेल, उत्तम भाषण असेल, उत्तम खेळ असेल, उत्तम एखादं काव्य असेल. 34 वर्षापूर्वी अशा प्रकारचा व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हता. तेव्हा रिअल फिजिकल प्लॅटफॉर्म पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून कलमाडीजी आणि त्यांच्या टीमने सुरू केला आणि सर्व प्रकारच्या गुणांची अभिव्यक्ती ही थेट सगळ्यांसमोर सादर करण्याचा हा प्लॅटफॉर्म तयार झाला. आणि आता व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईक्स मिळण्याकरता वेळ लागतो, प्रयत्न करावा लागतो. पण हा असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे थेट प्रेक्षक उपस्थित असतात, पुणेकर उपस्थित असतात आणि त्यांच्या पसंतीस जे येतात त्यांना त्याच ठिकाणी ते लाईक्स देतात आणि त्यांचा गौरव होतो. आणि पुणे फेस्टिवलमध्ये ज्यांचा गौरव होतो ते खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की खूप पुढे जातात. 1 वर्ष 2 वर्ष एखादं कार्यक्रम घेणं सोपं असतं, पण 34 वर्ष आणि ते सुद्धा संपूर्ण पुणेकरांना जवळीक आणण्याचं जर काम केलं असेल तर सुरेश भाई आणि मीरा वहिनींनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलं. फार बोलण्यापेक्षा या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आज या ठिकाणी मला उपस्थित राहायची संधी निमंत्रित केल्यामुळं मला मिळाली. मी स्वतःला धन्य झालं असं समजतो. और इतना ही नहीं, सिर्फ मेरा ही नहीं, बहुत सारे कलाकार, जितने भी कलाकार हमारे देश के हैं बहुत बड़े बड़े, उन सब का यहाँ पर परफॉर्म करने का एक अवसर मिलता है. एंड दे ऑल चेरिश इट लाइक एनीथिंग. अभी भी मेरे पास बहुत सारे यंग जो अपकमिंग आर्टिस्ट हैं, डांसर्स हैं, सिंगर्स हैं, चेन्नई में हैं, कोई बनारस में है. सब लोग मुझे बोलते हैं मुझे पुणे फेस्टिवल में ज़रा मौका दिलाइए ना आप. तो मैं आपसे बहुत कहने वाले हैं, बहुत सारे लिस्ट हैं मेरे पास, उन सबको भी आपको यहाँ अवसर ज़रूर दीजिए कि दे ऑल वांट टू कम एंड परफॉर्म हियर. और जैसे गणेश फेस्टिवल होता है तो पूरा माहौल बदल जाता है, इतना हर्ष और उल्लास का एक एटमॉस्फेयर होता है. स्पेशली पुणे इज़ डेक्ड अप विथ ब्यूटिफुल
गणेश जी एवरीवेयर, कहीं पे भी देख सकते हैं. आयुष्याच्या वाटचालीमध्ये लिखाण म्हणजे आकाशवाणी, प्रकाशवाणी, रंगभूमी, बालरंगभूमी आणि अर्थातच चित्रपट या माध्यमामधून मी मुक्त संचार केला. त्याची दखल घेऊन आज माझा सन्मान करण्यात आला. आपण केलेल्या कामाची अशी छान पावती मिळाली की कृतार्थ वाटतं आणि माझी खात्री आहे इतर सन्मानित केलेल्या लोकांचं हेच म्हणणं असेल. मला विशेष रूपाने या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन जर करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये ज्याच्यात जास्तीत जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे ते म्हणजे आपलं संगीत, नृत्य, नाटक, संस्कृती, क्रीडा आणि कला या क्षेत्राला. कारण या क्षेत्रामध्ये जे सहभागी होतात त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. सुरेश कलमाडींनी ही स्थापना करत असताना अतिशय गुणात्मकरित्या आपली संस्कृती, इतिहास आणि विरासत याला जोपासून या सगळ्या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन केलं आणि ते खरोखर पुणे फेस्टिवल हा पुण्यापुरता किंवा महाराष्ट्रापुरता नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवला आणि 34 वर्ष यशस्वी आणि चांगलं कार्य केलं याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो.